नमस्कार, मैं अभिषेक दुबे। महाराष्ट्र टीवी 24 में आप सभी का स्वागत है। नागपुर क्राइम ब्रांच की सामाजिक सुरक्षा विभाग ने मंगलवार को सदर स्थित होटल दुआ कॉन्टिनेंटल में चल रहे सेक्स रैकेट का भंडाफोड़ किया है। पुलिस ने एक दंपति को गिरफ्तार किया है जो महिलाओं को पैसे का लालच देकर देह व्यापार में शामिल कर रहे थे। गिरफ्तार दंपति की पहचान अलका इंद्रजीत हेड़ाव और इंद्रजीत जगदीश हेड़ाव के रूप में हुई है, जो तहसील के सुभाष नगर अस्पताल के पास हाउस नंबर 46 खड़खड़ी मोहल्ला के निवासी हैं। पुलिस ने इस सिलसिले में 2 महिलाओं को भी बचाया है। पुलिस सूत्रों के अनुसार पीआई कविता इसारकर के नेतृत्व में एसएसपी टीम को सदर स्थित होटल में देह व्यापार के बारे में सूचना मिली थी। सत्यापन के बाद पुलिस ने मंगलवार दोपहर करीबन 2 बजे होटल में छापा मारा और आरोपी दंपति को महिलाओं को देह व्यापार में धकेलते हुए पाया। सदर पुलिस स्टेशन में पीटा एक्ट की संबंधित धाराओं के तहत अपराध दर्ज किया गया है। आगे की जांच जारी है। आमच्याकडे एक माहिती होती, अलका हेडाऊ नावाची लेडी आणि तिच्यासोबत तिचे पती इंद्रजीत हेडाऊ हे मिळून काही मुलींना किंवा महिलांना वेश्या व्यवसाय करता वापरतात, त्याच्याकरता भरपूर पैसे घेतात। ग्राहकांना ते कुठलं तरी हॉटेल सांगून त्या ठिकाणी तिथे हॉटेल बुकिंग करून घेतात आणि त्यातले काही पैसे ते त्या महिलांना देतात। तर ही संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याला व्यवस्थितपणे त्याचं नेमकेपणा त्याचा चेक केला आणि ती खात्री झाल्यानंतर मग आम्ही त्यानुसार पंटर ग्राहक किंवा बनावट ग्राहक ह्याला त्यामध्ये प्लॉट केलं आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कारवाई कायद्यानुसार पंच आणि पंटर ग्राहकाच्या मदतीने ही धाड टाकलेली। तर सदर मध्ये एक हॉटेल आहे, तिथे या लेडीनी 2 ग्राहकांकरता आम्ही एक पंच आणि एक ग्राहक म्हणून असे दाखवले। त्या लेडीनी फोटो वगैरे शेअर केले, त्यानुसार त्या महिलांना तिथे बोलवलं। त्या आरोपींनी महिलांना तिथे ग्राहकांकडे आणून दिलं आणि हॉटेल बुक करून दिलं आणि त्यानुसार मग तिथे धाड टाकण्यात आली। यामध्ये 2 आरोपी, जसं मी सांगितलं की अलका हेडाऊ आणि त्यांचे पती इंद्रजीत हेडाऊ यांना ताब्यात घेण्यात आलं आणि 2 पीडिता आहेत, एक 25 वर्षाची जी शहराच्या बाहेरची आहे आणि एक 32 वर्षाची जी शहरामध्येच राहते। अशा 2 पीडितांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे। ही जी संपूर्ण कारवाई होती यामध्ये मुख्य जे काम केलेलं आहे ते पोलीस अंमलदार लक्ष्मण चौरे यांनी केलेलं आहे। या व्यतिरिक्त पोलीस अंमलदार सचिन, नितीन, अश्विन, कुणाल, शेषराव, समीर, अजय, कमलेश, प्रकाश आणि या व्यतिरिक्त आमच्याकडल्या महिला पोलीस अंमलदार ज्या आहेत त्या श्रीमती लता मॅडम आणि ASTUच्या वैशाली मॅडम, या व्यतिरिक्त आमचे चालक कमलेश आणि पूनम यांचा सहभाग राहिलेला आहे आणि त्यांच्या मदतीने ही कारवाई सक्सेसफुल झालेली आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपुर।